अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 27 मार्च 2024 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आपले विचार सरळ असले की आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी असली तरी काही फरक पडत नाही। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितली, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। नमस्कार। अमरावती महापालिकेने ये साल मालमत्ता कर यानी प्रॉपर्टी टैक्स को रिवीजन किया है और रिवीजन करते समय भी अभी मैंने फाइनल जो किया है उसको बहुत सारी छूट दी है। ये छूट का फ़ायदा लेके सब नागरिकों ने टैक्स भरना करावा, मैं इतनी विनती करता हूँ। और ये करते समय भी लास्ट ईयर जो मालमत्ता धारक ने टैक्स भरा नहीं है उनको 2% से चक्रवाढ़ ब्याज से उसके ऊपर ब्याज लगा है। अगर वो नागरिक भी ये साल 100% टैक्स भरना करते हैं तो उनको ये 100% 2% का ब्याज माफ करने की मैं अभी यहाँ पे घोषणा करता हूँ। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। बहुप्रतीक्षित असलेल्या अमरावती लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या नावाचा तिढा संपला आहे। भाजपने अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे आतापर्यंतच्या अंदाजांना पूर्ण विराम लागला आहे। नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे आता काँग्रेसचे बळवंत वानखडे व भाजपच्या नवनीत राणा यांच्यात थेट लढत होणार आहे। नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यात आनंदाचं वातावरण आहे। राजकमल चौकात जल्लोष करण्यात आला। अमरावती लोकसभा
सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, सर्व कार्यकर्त्यांचा, सर्व त्यांच्या संपूर्ण नेते मंडळींचा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये कमळ चिन्हावर आणि नवनीतजी राणा यांना प्रत्याशी बनवून त्यांनी जे या ठिकाणी सहमती दर्शवली आहे त्या सर्वांचं या ठिकाणी आणि सर्व महायुतीच्या घटक पक्षांचं या ठिकाणी नवनीतजी राणा यांच्यातर्फे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि तसेच या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपण या जिल्ह्यामध्ये कमळ एकदम मोठ्या प्रमाणात आणि बहुमताने झुलूया ही त्या ठिकाणी सर्वांना विनंती करू इच्छितो आणि सर्व कार्यकर्त्यांना कामाला नवनीत राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी देखील जल्लोष करण्यात आला। पेढे भरून एकमेकांचं अभिनंदन करण्यात आलं। काय सांगाल, अखेर लक्ष्मीच्या हातात कमळ आलंच। मी त्या दिवशीच म्हटलं होतं की लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच आणि या अमरावतीकरांची सून म्हणून मी गेल्या 12-13 वर्षापासून काम करत होती आणि जे अमरावतीकरांची इच्छा होती, अमरावतीकरांच्या डोळ्यात मी ते नेहमी पाहिलेलं आहे की मी कोणते पक्षातून आणि माझे जे नेते आहे ज्यांना मी नेते म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे की या देशाचे प्रधानमंत्री यांना मी माझा नेता मानते। अमित शहाजी, देवेंद्र फडणवीसजी आणि राष्ट्रीयचे देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहे नड्डा साहेबांना, बावनकुळे साहेबांना यांना मी नेता मानते आणि नेत्यांनी ज्या पद्धतीने ठरवलं तर त्यांच्या पुढे मी जाणार नाही। आणि आज जसा मला दिल्लीवरनं फोन आला त्याच वेळी मी तेव्हाही म्हटलं होतं की त्यांच्या शब्दाचे पुढे मी जाणार नाही आणि 2 मिनिटात ती बातमी आली टीव्हीवर आणि ते जाहीर केलं तर मी मनापासून माझे अमरावतीकरांचे तर्फे माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, देवेंद्र फडणवीसजी जे आमचे नेते आहे, नड्डा साहेबजी आणि देवेंद्र फडणवीसजी आणि बावनकुळे साहेब यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी अमरावतीकरांची आवाज ऐकली आणि माझे कामाच्या त्यांनी जाण घेऊन माझे अमरावतीमध्ये त्यांनी गेल्या 5 वर्षापासून खूप सारे नवीन प्रोजेक्ट आणि मला सपोर्ट करण्याचं काम केलं आणि गेल्या NDA मध्ये आम्ही होतोच आणि आज त्याच्यावर शिक्कामोर्तब केला की मेहनत करणारे लोकांच्या पाठीशी असे नेतेगण असतातच आणि हे स्पष्ट अमरावतीकरांच्या डोळ्यात मी पाहिला होता की त्यांना लक्ष्मीच्या हाती कमळ द्यायचंच होतं आणि ते आज माझे अमरावतीकरांचं स्वप्न पूर्ण झालं। तुम्ही पहिले उमेदवार आहे की आधी उमेदवारी घोषित झाली आणि नंतर पक्ष प्रवेश, तर केव्हा भाजपात प्रवेश करणार? मी आता दादा इथून बावनकुळे साहेबांना भेटायला चालली आहे, तिथे भेट घेणार आहे। उद्या मी देवेंद्रजींची आमच्या दादांची भेट घेणार आहे आणि तिथून मी अमित शहाजींना भेटायला जाणार आहे आणि नड्डा साहेबांना भेटायला जाणार आहे। उद्या पक्ष प्रवेश होईल भाजपमध्ये दिल्लीला। आज जे आमचे राज्याचे जे अध्यक्ष आहे बावनकुळे साहेब तिथे मी जाणार आहे भेटीला आणि तिथूनच सगळी प्रोसिजर सुरू होईल आणि त्याच्यानंतर मग मुंबईला दादांना भेटायला आमचे देवेंद्रजींना, त्याच्यानंतर अमित शहाजी आणि नड्डा साहेबांना। मी खूप नवीन आहे, एक खासदार म्हणून या क्षेत्रामध्ये काम केला
सून म्हणून या अमरावतीमध्ये गेल्या मी 5 वर्ष नाही 13 वर्षापासून मी माझे जनता मधात राहिली. तर मी सगळे सिनियर NDAचे जेवढेही घटक आहे, जेवढे आमचे महायुतीचे घटक आहे, सगळ्यांना मी एवढंच सांगेन की सिनियर असताना मला सगळ्यांनी साथ द्याव आणि आशीर्वाद द्याव. अमरावतीचे विकासासाठी आपण माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा एवढीच विनंती करते. बावनकुळेंचा फोन आलेला आहे. त्यांनी प्रवेश आता आपली बाईट झाल्यानंतर मी सरळ नागपूरला निघणार आहे आणि उद्या मुंबईला पोहोचणार आहे आणि उद्या दुपारी मी दिल्लीला जाणार आहे. मला वाटते लक्ष्मी जेव्हा नाव आपण देतो आणि या अमरावतीची घरची जेव्हा लक्ष्मी आपण म्हणतो सून म्हणून, या जिल्ह्यामध्ये मी गेल्या 13 वर्षापासून काम करत आणि ॲज ए खासदार 5 वर्ष मी सतत लोकांमध्ये राहिली. तर मला वाटते लक्ष्मीच्या हाती हे अमरावतीकरांची इच्छा होती की माझे हाती कमळ गेला पाहिजे आणि त्याच लक्ष्मीच्या हाती आज कमळ आहे. तर मला वाटते ज्यांची इच्छाप्रमाणे, अमरावतीकरांची इच्छाप्रमाणे ते कमळ माझ्या हाती आहे. तर मला वाटते ते आशीर्वाद नक्की माझे अमरावतीकर मला देतील. निवडणुकीत आणि तुमचा सामना झाला होता, आता उमेदवार तुम्हाला जाहीर झाले, ते उमेदवार निवडणूक लढण्यावर ठाम आहे, काय सांगणार? मी तेच म्हटलं की महायुतीमध्ये जेवढेही पक्ष, जेवढेही घटक, जेवढेही नेते आहे सगळे आदरणीय आहे आणि सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की जे महायुतीमध्ये जेवढेही नेतेगण आहे माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहे, त्यांनी एक सून म्हणून या जिल्ह्याची परिवाराची सदस्य म्हणून माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा, ज्यांनी माझे अमरावतीचा विकास होईल. शेवटचा प्रश्न आहे की तुम्हाला भाजपची उमेदवारी मिळाली, परंतु स्थानिक नेत्यांना तुम्ही कसं सामोरं? सगळे मोदीजींसाठी काम करणार आहे, सगळे अमित शहाजींसाठी काम करणार आहे, देवेंद्र फडणवीसजींसाठी काम करणार आहे आणि आमचं लक्ष आहे. आणि एक कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये आज माझी तिकीट घोषणा झाली आहे, ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी माझे सगळे पक्षाचे कार्यकर्त्यांना एक परिवार समजून मी पुढे घेऊन चालणार आहे आणि सगळे आपकी बार 400 पार या टार्गेटवर सगळे लोक काम करतील. आज हमारे लिए बहुत ही खुशी का दिन है कि आज हमारे भारतीय जनता पार्टी की टिकट का ऐलान हो चुका है. इसके लिए हम पूरे स्वाभिमान परिवार की तरफ से भारतीय जनता पार्टी, देश के पंतप्रधान मोदी जी और सभी भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ सदस्यों को बहुत बहुत धन्यवाद देते हैं. और हम ये ऐलान करते हैं कि बहुत भारी से भारी मतों से हमारी मौजूदा सांसद नवनीत जी राणा ये बहुत भारी मतों से यहाँ चुन के आएंगी. जय श्री राम. आज सबसे पहले तो भारतीय जनता पार्टी और युवा स्वाभिमान पार्टी के कार्यकर्ताओं के लिए बहुत खुशी की बात है. उम्मीदवारी जाहिर होते बराबर सारे कार्यकर्ताओं में खुशी की लहर है और विदर्भ में सबसे ज़्यादा लीड से चुन के आने वाली सांसद नवनीत राणा रहेंगी. जय श्री राम, जय स्वाभिमान.
गेल्या बऱ्याच दिवसापासून ज्या पद्धतीने आपल्या अमरावती जिल्ह्याच्या ज्या विद्यमान खासदार नवनीतजी राणा यांच्याविषयी अनेक बातम्या व्हायरल केल्या जात होत्या, आज त्या प्रत्येक बातमीचं एक सडेतोड उत्तर भेटलेलं आहे. जे भाजपाची कोर कमिटी आहे, तर कोर कमिटीच्या मार्फत महायुतीच्या अमरावती जिल्ह्याच्या अमरावती लोकसभाच्या उमेदवार म्हणून आज या ठिकाणी नवनीतजी राणा यांना जाहीर करण्यात आले. मोदींजी आणि अमित शहाजी यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितजी पवार या सर्वांच्या महायुतीच्या संबंधामध्ये हे निवडणूक लढणार आणि भारी मतांनी त्यांना निवडून आणायचा आमचा संकल्प आहे. जनतेचा आशीर्वाद ज्यांच्यासोबत असतो, ज्यांच्यासोबत होत्या, अशा जिल्ह्याच्या सन्मान्य खासदार नवनीतताई राणा आपल्याला माहिती आहे की अनेक दिवसांपासून भेटणार नाही, पण आज उत्तर दिलंय की भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सन्मान्य मंडळींचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि जिल्ह्याच्या नवनीतताई राणांना आज बळकट करून शेजारी हा पहिला सख्खा नातेवाईक असं म्हटलं जातं, कारण काहीही झाल्यास, काम पडल्यास नातेवाईक पोचण्यापूर्वी शेजारीच मदत करतो. इथे मात्र उलट प्रकार झालाय. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील अशोकनगर परिसरात कौटुंबिक वादातून 65 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली. शेजारी राहणाऱ्या 2 कुटुंबात वाद झाला. वादाचं पर्यवसान तुफान हाणामारीत झालं. वृद्धावर जीवघेणा हल्ला करण्यात आला व त्यामध्ये वृद्धाचा मृत्यू झाला. 21 वर्षांच्या वृद्धाच्या मुलीला व तिच्या 2 चिमुकल्यांनाही मारलं. 26 मार्चची दुपारची ही घटना आहे. तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू आहे. शेजारी राहणाऱ्या 2 कुटुंबात प्रचंड वाद झाला. चांगलीच हाणामारी झाली. या जीवघेण्या हाणामारीत 65 वर्षाचे वृद्ध सुधाकर अवझाड यांचा मृत्यू झालाय. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील अशोकनगर येथे राहणाऱ्या 2 शेजाऱ्यांमध्ये हा वाद झालाय. 26 मार्चला दुपारी 1 वाजता ही घटना घडली. मृतकाची 21 वर्षीय मुलगी व तिच्या 2 लहान चिमुकल्यांना देखील घरात घुसून मारहाण करण्यात आली. दीपा सुधाकर अवझाड असं मारहाणीत जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. यात तिवसा पोलिसांनी 35 वर्षीय आरोपी अमोल वसंत डाखोरे, 50 वर्षीय संतोष गणपत निघोट, दोन्ही राहणार अशोकनगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास कामाला सुरुवात केली. अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयात बुधवारी शुकशुकाट दिसून आला. परिवहन अधिकारी RT गीते यांना विचारलं असता कर्मचारी एका लग्नाला गेलेले असल्याचं सांगितलं. वाहनासंबंधी आणि लायसन्स संबंधित कामं मुख्य कार्यालयात होतात. या कार्यालयामध्ये शहरासह ग्रामीणमधून सुद्धा नागरिक आपल्या कामांसाठी दूरवरून येतात. मात्र सुट्टी नसून सुद्धा एकही कर्मचारी कामावर दिसून आले नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयात बुधवारी एकही कर्मचारी आपल्या जागेवर नव्हता. कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. परिवहन अधिकारी RT गीते यांना विचारले असता कर्मचारी एका लग्नाला गेलेले असल्याचे सांगितले. वाहनासंबंधित आणि लायसन्स संबंधित कामं मुख्य कार्यालयात होतात. या कार्यालयामध्ये शहरासह ग्रामीणमधून सुद्धा नागरिक लायसन्स किंवा वाहनांसंबंधित कामे करण्यासाठी दूरवरून येतात. मात्र सुट्टी नसून सुद्धा एकही कर्मचारी कामावर दिसून आले नाही. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. परिवहन अधिकारी RT गीते यांना विचारले असता संपूर्ण कर्मचारी लग्नाला गेलेले असल्याचे सांगितले. नागरिकांची गैरसोय होते, त्यामुळे गीते यांनी माफी सुद्धा मागितली. सर, गेल्या 3 दिवसापासून सुट्ट्या चालू असताना सुद्धा आज सुद्धा RT ऑफिसमध्ये एकही कर्मचारी दिसून येत नाही. नेमकं काय करायला? आजचा जो विषय आहे, तर आमचे एक ज्येष्ठ कर्मचारी आहेत, मुख्य लिपिक श्री गावंडे, त्यांच्या मुलाचं आज लग्न होतं आणि त्या लग्नाच्या निमित्ताने अतिशय म्हणजे जवळपास 30 वर्षापासून ते या कार्यालयात कार्यरत आहेत आणि सगळं त्याच्यामुळं बरेचसे कर्मचारी हे त्या लग्नाला गेले असल्यामुळं, सकाळची वेळ असल्यामुळं लग्नाचे, तर काही गैरसोय निश्चितच झालेली आहे. मी देखील लग्नाला गेलेलो होतो आणि
तर ती गैरसोय जी काही झालेली आहे त्याबद्दल पहिली गोष्ट मी त्यांची गैरसोय झाली त्यांची क्षमा मागतो. तसं सूचना मी कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या की सगळ्यांनी जायला नाही पाहिजे. जे काही महत्त्वाचे टेबल्स काउंटर्स आहेत त्या ठिकाणचे कर्मचाऱ्यांनी थांबलं पाहिजे आणि आता तातडीने हे कामं कोणाचे थांबले जाणार नाहीत. जे काही म्हणजे वेळ लागला जनतेला थांबण्यासाठी त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करत आहे पूर्ण कर्मचाऱ्यांच्या वतीने. तर ते मेन कारण लग्नाचंच होतं. काल आणि परवा, काल जे वर्किंग डे आहे, काल तर असं काही कुठलीच परिस्थिती नव्हती किंवा असं ही असामान्य परिस्थिती ही फार क्वचित वर्षातून एखाद्या वेळेलाच होणारी परिस्थिती आहे. तर बाकी रेग्युलरमध्ये तर अशी कुठलीही गैरसोय होत नाही. फार असामान्य परिस्थिती आहे, वर्षातून एखाद्या वेळेला अशी क्वचित परिस्थिती निर्माण होण्यासारखी आहे. तर त्यासाठी मी परत एक वेळेला ज्यांची कामे थांबलेली होती विशेषतः क्लरिकल स्टाफमधली, बाकी लायसन्स सेक्शनचे जे इन्स्पेक्टरचे काम आहे ते सुरळीत चालू आहेत. लर्निंग लायसन्स असेल, परमनंट लायसन्सचे ड्रायव्हिंग टेस्ट असतील. फक्त क्लरिकल सेक्शनकडं ज्यांना थांबावं लागलं काही वेळ, त्यासाठी मी परत एक वेळा दिलगिरी व्यक्त करतो. सर, एकूण किती कर्मचारी गैरहजर असतात सध्या? निश्चित तर मला सांगता येणार नाही, पण बरेचसे कर्मचारी 15-20 कर्मचारी जे आपले लग्नाला गेले असं. 39 कक्ष पूर्ण खाली आहेत आपले. ठीक आहे, म्हणजे त्याचा मी आढावा घेतलेला नाही. आढावा घेऊन मी सांगेन. माफी मागितल्यामुळे नागरिकांचा वेळ परत येईल का, हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी अनेक जिल्ह्यांनी तापमानात उच्चांक गाठला होता. अकोला, नागपूर, वर्धा, चंद्रपूर हे जिल्हे तापमानात जागतिक क्रमवारीत अव्वल राहिले. यंदाही मार्च महिना अखेर उन्हाची दाहकता वाढली आहे. गेल्या 5 दिवसात अकोला, नागपूर, अमरावती या जिल्ह्यातील तापमानात 2 ते 4 अंशाने वाढ झाली आहे. अद्याप एप्रिल मे महिना बाकीच आहे. वाहन चालक डोक्याला दुपट्टा बांधून बाहेर पडताना दिसत आहेत. चहाचा विसर पडून दुपारच्या वेळी नागरिक उसाचा रस, ताक पिण्यास गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे. दुपट्टा, रुमाल बांधून उन्हापासून नागरिकांनी आपला बचाव करावा. बाहेर पडताना भरपूर पाणी प्यावं, काळजी घ्यावी असं आवाहन सिटी न्यूज करत आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात अनेक जिल्हे जागतिक क्रमवारी अव्वल राहिले. तापमानात उच्चांक गाठल्याने अकोला, नागपूर, वर्धा, चंद्रपूर ही शहरे जागतिक क्रमवारीत अव्वल राहिली. या वर्षी सुद्धा मार्च महिन्याच्या अखेर उन्हाची दाहकता वाढली. गेल्या 5 दिवसात अनेक जिल्ह्यात 2 ते 4 अंशाने तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात 41.4 पर्यंत पारा चढला, तर नागपूर 40 आणि अमरावती जिल्ह्यात सुद्धा 27 मार्चला दुपारी 40च्या जवळपास पारा चढला. येणाऱ्या एप्रिल आणि मे महिन्यात रेकॉर्ड ब्रेक उष्णता वाढणार असल्याचं भाकीत केलं जात आहे. अमरावती जिल्ह्यात दुपारच्या वेळी वाहनांची संख्या ओसरल्याचे दिसून येत आहे, तर अनेक वाहन चालक डोक्याला दुपट्टा बांधून बाहेर पडताना दृश्य आमच्या सिटी कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हल्लीच्या या 2-4 दिवसामध्ये उन्हीचं प्रमाण वाढत जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने या उन्हीपासून सावधानीसाठी एक पांढरा दुपट्टा किंवा पांढरा एक रुमाल स्वतःचं संरक्षण म्हणून घरून निघत्या वेळेस करावं असं मी समस्त नागरिकांना विनंती करतो. गेल्या 5-6 दिवसापासून उन्हाचा कडाका वाढलेला आहे, तरी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण उन्हापासून स्वतःचं संरक्षण करावं आणि शक्यतोवर उन्हात बाहेर निघू नये अशी विनंती करतो. सर्व शेतकऱ्यांना, सर्व कामगारांना, सर्व गावातील आणि शहरातील लोकांना ही नम्र विनंती की उन्हाचा पारा इतका वाढलेला आहे की याच्यामुळे बऱ्याच नुकसान शरीराला आणि स्किनला होत आहे. यावेळेस स्किनचे रोग होतात. त्याच्यामुळं प्रत्येकाने शरीरात उष्णता कमी होण्यासाठी पाणी प्यावं, निंबू सरबत प्यावं, त्यामुळं डोक्याला बांधावं, गॉगल वापरावे आणि लहान मुलांची तर खास करून त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण की त्यांच्या शरीरातलं जे पाणी असते ते फार कमी होऊन जातं. त्याच्यामुळं सर्व नागरिकांना, सर्व लोकांना विनंती की त्यांनी आपली काळजी स्वतःच घ्यावी. आपली जबाबदारी आहे ती करून सर्वांनी आरोग्याच्याकडे लक्ष द्यावं, एवढीच माझी विनंती. जय हिंद. चहाचा विसर पडून दुपारच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उसाचा रस, ताक पिण्यास नागरिक गर्दी करीत असताना दिसून आले. वाढत्या उन्हात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सिटी न्यूज करत आहे. तसंच अनेक नागरिकांनी केले आहे. एप्रिल महिन्याला आता 3 दिवस शिल्लक असताना तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहेत. अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात आता उष्णतेचा पारा वाढतोय.
अमरावती जिल्ह्यामध्ये 40च्या वर तापमानात वाढ झाल्या दिसून येत आहेत। आपण बघू शकता तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अनेक नागरिक तोंडाला दुपट्टा, डोळ्याला चष्मा आणि डोक्याला टोपी लावून बाहेर पडत आहेत। एकीकडे थोडं गारवा निर्माण होण्याकरिता निंबू सरबतसह उसाचा रस घेण्यासुद्धा अनेक नागरिक व्यस्त आहेत। मात्र कडक उन्हाळ्यात या उन्हामध्ये बाहेर निघताना अनेक नागरिक काळजी घेत सुद्धा दिसून येत आहेत। याच उन्हामध्ये उष्माघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे दर्शकांनी दुपारच्या वेळी आपले कामे करू नयेत आणि बाहेर जर अतिशय महत्त्वाच्या कामाला निघत असाल तर खरोखरच आपण सुद्धा आपल्या शरीराची काळजी घ्या। आणि याच दरम्यान आता एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात कडक उन्हाळा तापण्यास वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत। कॅमेरामॅन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पात्रा, सिटी न्यूज, अमरावती। उन्हाळ्याच्या दिवसात जीवाला गारवा देण्यासाठी माठातील पाणी म्हणजे अमृत। तसं तर फ्रीजमधील पाण्याने देखील तहान भागवू शकतो। मात्र प्रत्येकाच्या आवाक्यात फ्रीजची खरेदी नसते। शिवाय फ्रीजपेक्षा माठातील पाणी आरोग्यासाठी देखील योग्य मानलं जातं। उन्हाळा वाढताच मोठ्या संख्येनं माठांची आवक बाजारपेठेत झाली आहे। कुंभार फिरत्या चाकावर छोट्या माठांना आकार देत आहेत। उन्हाची तहान भागवण्यासाठी माठांचा उपयोग केला जातो। शहरात ठिकठिकाणी माठांची विक्री सुरू आहे, तर कुंभार माठ घडवण्यात मग्न आहेत। लहान माठ 200 रुपये, मध्यम माठ 300, तर रांजण 600 पासून 1000 रुपयापर्यंत विक्रीला आहेत। कुंभार परंपरागत पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करत आहेत। निंबोरे में रहता हूँ मैं, बन्नेरे में आता निंबोरे में रहता हूँ। 10-15 साल से मैं ये काम करता हूँ मटकों का। और गरीबों के फ्रिज बोले तो मैं मटके बनाता हूँ। और गरीब के लिए मेरा मटका ठंडे पानी के लिए, गरीब फ्रिज नहीं खरीद सकता, फ्रिज बहुत महंगा आता तो मेरा मटका सस्ते में मिलता। और मैं गरीब हूँ, बहुत मेहनत करता हूँ, मेरे भी पेट के लिए मैं कुछ करता हूँ। तो ठंडे पानी के मटके मैं बनाता और मेरा परंपरा का धंधा है। आजा परदादा मैं जिंदा हूँ जब तक ये मटके गरीबों के फ्रिज में तयार करते रहूँगा। माठातील पाणी आरोग्यास योग्य मानलं जातं, त्यामुळे फ्रीज घरी असतानाही माठ खरेदी करून माठातील पाणी पिण्यास अनेक जण प्राधान्य देतात। धारणी तालुक्यातील रेशनचे धान्य घेऊन जाणारा 10 चाकी ट्रक उलटला। धारणी तालुक्यात कढाव फाट्यानजीक पोत्यांनी भरलेला ट्रक रस्त्याखाली उलटला। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। या ट्रकचा प्रत्येक पार्ट एक्सपायर झाल्याने खिळखिळा झाला असल्याची माहिती आहे। असं असतानाही हा ट्रक वापरात होता। स्वस्त धान्य दुकानातील धान्य घेऊन जाणारा 10 चाकी ट्रक रस्त्यावरून खाली उलटला। धारणी तालुक्यातील रेशनची पोती या ट्रकमध्ये भरलेली होती। MH04 GR 7934 क्रमांकाचा हा ट्रक धारणी तालुक्यातील कढाव फाट्यानजीक उलटला। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। या ट्रकचा प्रत्येक पार्ट एक्सपायर झाल्याने खिळखिळा झाला असल्याची माहिती आहे आणि तेही मेळघाट सारख्या दुर्गम भागात त्यातून धान्य पुरवलं जात होतं, हे उल्लेखनीय। शारदानगर येथे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या महिलांनी होली मिलन कार्यक्रम साजरा केला। विविध कार्यक्रम येथे घेण्यात आले। तरुणी, प्रौढा, वृद्ध साऱ्यांनीच कार्यक्रमात हिरिरीने सहभाग नोंदवला। भरजरी साड्या नेसून नटून थटून महिला आल्या। शारदानगरच्या बगीचामध्ये झालेल्या कार्यक्रमात डान्स, नाटक, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आदी विविध कार्यक्रमात सहभागी होऊन महिलांनी धमाल केली। होळी धुळवडीचा आनंद साजरा करण्याकरिता शारदानगर येथील महिलांनी होली मिलन कार्यक्रमाचं आयोजन केलं। लाल गुलाबी रंगाच्या भरजडी साड्या नेसून नटून थटून सगळ्या आल्या। मॉर्निंग वॉक करताना झालेल्या मैत्रिणींनी एकत्रित येऊन होली मिलन साजरं केलं। डान्स, नाटक, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन अशा विविध कार्यकर्ते, तरुणी, प्रौढ, वृद्धा हिरिरीने सहभागी झाल्या। आला सण होळीचा उधळूया विविध रंग, गाऊ नाचू हसू सारे रंगातच होऊया दंग। येता धुलिवंदनाचा सण करू नवरंगाची उधळण, नाचू गाऊ गाड्यांच्या तालावर घेऊ आनंद जसे बालपण। धन्यवाद। अमिता चोपडे, भावना देशमुख, उषा साबळे, श्वेता जैन, जया राठोड, मधु सोनी आदी सहभागी झाल्या। गुढीपाडव्यापासून सारे सण आम्ही एकत्रित येऊन साजरे करतो, असं येथील महिलांनी सांगितलं आहे। मी अमिता मुरलीधर चोपडे, देवरणकर नगर आणि शारदानगरची रहिवासी। आमच्या देवरणकर नगर आणि शारदानगरमध्ये हा एक कॉर्पोरेशनचा अतिशय सुंदर असा बगीचा आहे आणि ह्या बगीच्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या जो समूह दिसतोय महिलांचा, त्या रोज आम्ही सकाळी साधारणतः 6:30ला फिरायला येतो
आणि त्यानिमित्ताने आमची खूप चांगली मैत्री झालेली आहे. इथे खूपशा सिनियर सिटीजन आहेत इथे आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रम इथे साजरा करतो. जसं अगदी सुरुवातीपासून होळी म्हणजेच रंगपंचमी, गुढीपाडवा, हळदी कुंकू, दिवाळी, नवरात्र असे सण आम्ही साजरे करतो. आणि वर्षातून साधारणतः 1-2 आम्ही वन डे टूर किंवा 3-4 दिवसाचा एक टूर सिनियर सिटीजन असे आम्ही साजरे करतो. होळी साजरे करण्याचा मागचा आमचा उद्देश हाच आहे की समाजामध्ये हे जसे छान विविध कलर आता दिसून राहिले आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर, तसा आनंद सगळ्यांमध्ये फैलावा आणि एकी दिसावी. जनरली बायकांना कुठे स्टेज मिळत नाही. इथे सिनियर सिटीजन म्हणजे ज्या 70 वर्षाच्या वरच्या आहे त्या देखील डान्स करतात, नाटक करतात आणि मिमिक्री. आज मिमिक्री आहे, इथे नाटक आहे, डान्स आहे, खूप कॉमेडी आहे, पहेलिया आहेत, गेम आहेत. आणि या सगळ्या मागचा आमचा उद्देश फक्त हाच आहे की महिलांनी एन्जॉय करावं. आतापर्यंत त्यांनी मुलं बाळं, शिक्षण, शाळा, टेन्शन, ह्या टेन्शन मुक्त अशा आमच्या सगळ्या तुम्ही बघू शकता सगळ्या एजेड बायका आहेत सगळ्या अगदी. आणि अशा वेळेस तर आपल्या नातवांचं वगैरे काही कारण न सांगता सगळ्या इथे येऊन एन्जॉय करतात. मी फक्त 4 ओळी बोलेल होळीसाठी. राधा का रंग और कान्हा की पिचकारी, राधा का रंग और कान्हा की पिचकारी, प्यार के रंग से रंग दो दुनिया सारी. ये रंग जाने कोई जात न कोई बोली, ये रंग जाने कोई न जात कोई बोली. जात और बोली का सवाल नहीं है. मुबारक हो आप सबको ये रंग भरी होली. होली है. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतोय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.